श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर दसरा संपला की सर्वांना वेध लागतात ते दिवाळी या सणाचे. तर दिवाळीनिमित्त आपण घरामध्ये सर्व महिला वर्गांनी साफसफाई करायला सुरुवात केली असेल. तर साफसफाई करत असताना आपण घराची स्वच्छता करत असताना दिवाळी येण्या अगोदरच काही वस्तू आहेत त्या घरातून काढून टाकल्या तर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहील, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव नांदेल यासाठी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घराच्या बाहेर आपण काढल्या पाहिजेत, तर याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तसे तर आपण रोजच घराची साफसफाई करत असतो, पण दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. तर त्यानिमित्ताने आपण घराची साफसफाई करत असतो. तर त्यामुळे घरातील सर्व ठिकाणे आपण साफ करतो. अशी कोणतीही जागा आपण शिल्लक ठेवत नाहीत की जिथे साफ करायची राहिली असेल. जे काही घरामध्ये जाळजळमट झाले असेल तर ते एकदम स्वच्छ करून आपण येतो. तर असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते, तिथेच लक्ष्मी अखंड नांदते. माता लक्ष्मी ज्या ठिकाणी जास्त वेळ राहते त्या ठिकाणी स्वच्छता, सुंदरता, आनंदी वातावरण असते. माता लक्ष्मी कधीच अशा ठिकाणी राहत नाही ज्या ठिकाणी अस्वच्छता असते. ज्या घरामध्ये नेहमी भांडणे, वादविवाद असतात अशा ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कधीच प्राप्त होत नाही. किंवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला हवा असेल तर घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण ठेवायला पाहिजे. घरामध्ये स्वच्छता असणं गरजेचे आहे. तर असं सुद्धा म्हटलं जातं की आपल्यात एक म्हण सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी हात फिरे त्या ठिकाणी लक्ष्मी वसे. त्यामुळे घरात नेहमी सुंदरता आणि नवीनता असणे गरजेचे आहे. जर का तुम्ही घराची साफसफाई करत असताना आपल्याला घरामध्ये अशा काही वस्तू सापडतात तर त्या आपण महिला वर्ग असा असतो की आपल्याला पुढे त्या कामाला येतील म्हणून आपण त्या गोष्टी जपून ठेवतो, त्या वस्तू जपून ठेवतो. तर असं न करता त्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत. तर त्या अशा काही वस्तू असतात तर ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरेचसे दोष निर्माण होऊ शकतात. तर यापासून आपले संरक्षण व्हावे असे वाटत असेल तर ह्या वस्तू आपण घरातून टाकून द्यायला पाहिजेत. तर घरामध्ये त्या वस्तू ठेवल्या नाही पाहिजेत. बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्व स्त्रियांना अशी सवय असते की भविष्यात या वस्तूची आपल्याला गरज लागू शकते म्हणून आपण ती वस्तू जपून ठेवतो. पण कितीही वर्ष झाले तरीसुद्धा ती वस्तू आपण वापरत नाही. काही वेळेस ज्या गोष्टीची गरज असते ती आपल्याला वेळेवर सापडत सुद्धा नाही. तर अशा गोष्टी ठेवून आपण कचरा गोळा करत बसतो. तर ज्या ठिकाणी कचरा असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास राहत नाही. तर असे कोणते वस्तू आहेत ते याच्यापुढे आपण जाणून घेऊयात. तर पहिली वस्तू अशी आहे की जे फुटलेला आरसा वगैरे असतो. तर आपल्या घरामध्ये बरेचसे आरसे असतात, छोटे मोठे कपाटाला आरसे असतात. तर ते आरसे फुटलेले आरसे असतील तर सर्वात प्रथम तुमच्या कपाटाला वगैरे आरसा असेल, तो जर त्याला तडा गेला असेल तर तुम्ही चेंज करून घ्या, तो बदलून घ्या. किंवा मग छोटे आरसे असतात, आपल्याला काही आरसे असे असतात की आवडतात ते पण की त्यामुळे ते आपल्याला फेकून द्यावेसे वाटत नाही. तर फुटलेला आरसासुद्धा घरामध्ये ठेवू नये. फुटलेला आरसा जर तुम्ही घरात ठेवला असेल तर त्यामुळे वादविवाद जास्त होतात. तसेच हा आरसा आपल्या अडगळीच्या ठिकाणी ठेवून देतो. तर त्यामुळे अशा गोष्टी बिलकुल ठेवू नका. जरी त्या आरशाची फ्रेम आपल्याला आवडत असेल तरीसुद्धा फुटलेला आरसा घरामध्ये कधीही ठेवू नये. त्यानंतरची दुसरी वस्तू अशी आहे ती म्हणजे बंद पडलेले घड्याळ. तर बऱ्याच जणांकडे घरामध्ये भरपूर घड्याळं असतात. तर चालू घड्याळ एकच असतं. तर बंद घड्याळे आपण की नंतर दुरुस्त करून आणू, नंतर त्याला व्यवस्थित करून आणून ते घरामध्ये आपण लावू. ह्या हिशोबाने आपण घरामध्ये तसेच ठेवतो आणि नवीन घड्याळ आपण प्रत्येक वेळी घरात आणत असतो. तर जुने घड्याळ, बंद पडलेले घड्याळ हे तुम्ही घरामध्ये ठेवू नका. जर का तुम्हाला फेकून द्यावे वाटत नसेल तर ते रिपेअर करून आणून मग तुमच्या भिंतीवर तुम्ही लावा, ते वापरा. पण बंद पडलेले घड्याळ आपल्या प्रगतीला अडथळे निर्माण करते. त्यामुळे बंद घड्याळ आपण घरामध्ये कधीही ठेवू नये. तिसरी वस्तू म्हणजे घरामधील फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या वस्तू आपण घरामध्ये किचनमध्ये वापरत असतो. जसं की कप, दांडा फुटलेला कप असतो किंवा अजून काही इतर गोष्टी असतात की ग्लास वगैरे काचेचा असेल तर त्याला तडा गेलेला असेल तर त्यासुद्धा वस्तू आपण काही किचनमध्ये तुटक्या फुटक्या वापरत असतो. तर त्या वस्तूसुद्धा आपण शक्यतो किचनमध्ये वापरू नये किंवा इतर घरामध्ये दुसऱ्या काही वस्तू असतील त्यासुद्धा वापरू नयेत. तर तसेच अजून पेंटिंग वगैरे असते आपल्या घरामध्ये. तर पेंटिंग किंवा फोटो लावताना नेहमी प्रसन्न किंवा निसर्गाच्या पेंटिंग लावाव्यात. तर त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त पडतो. हिंसक वृत्तीच्या पेंटिंग शक्यतो घरामध्ये कधीही लावू नये.
त्यानंतरची चौथी अशी गोष्ट आहे, जे विजेवर चालतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, तर त्या वस्तूसुद्धा आपण ज्या बंद पडलेल्या वस्तू असतात, म्हणजे मिक्सर असेल किंवा तुम्ही किचनमध्ये जे काही मिक्सर वापरत असाल किंवा अजून इतर जे इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही फ्रीज वगैरे असेल किंवा अजून काही छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, इस्त्री असते, फॅन असतो, तर या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात घरामध्ये, तर त्या बंद पडलेल्या चुकूनही तुटक्या फुटक्या वस्तू त्या वापरू नयेत. तर शक्यतो त्या वस्तू तुम्ही दुरुस्त करून वापरू शकता, पण बंद करून त्या घरामध्ये ठेवू नका. बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नका. तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात येत असते. तसेच अशा वस्तूमुळे घरामध्ये खूप कचरासुद्धा आपल्या वाढत असतो. तर त्याचबरोबर आपण घरात न वापरण्यापेक्षा त्या वस्तू तुम्ही घरामध्ये साठवून ठेवण्यापेक्षा त्या फेकून द्या. या वस्तू अशा घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अशांती निर्माण होते. तर त्यामुळे अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, तर त्यासुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवू नका. शक्यतो या वस्तू दुरुस्त करून तुम्ही वापरा, नाहीतर तुम्ही वापरण्यायोग्य नसतील तर त्या फेकून द्या. त्यानंतरची 5वी गोष्ट अशी आहे, तर घरामध्ये आपण कपडे आपल्या भरपूर असतात, जे लहान झालेले कपडे वगैरे असतात किंवा की त्याचा काहीतरी उपयोग होईल आपल्याला पुढे म्हणून आपण ती कपडेसुद्धा जपून ठेवतो, घड्या मारून. तर ती कपडे वापरण्यायोग्य असतील तरच तुम्ही एखाद्या गरजूला देऊ शकता, तर नसतील तर तुम्ही ते कचऱ्यामध्ये फेकून देऊ शकता. तर हे फाटके तुटके किंवा मग जे लहान झालेले कपडे असतात, तर ते सुद्धा तुम्ही आपण वर्षानुवर्ष ते जपून ठेवतो, तर तसे सुद्धा न करता त्या जेव्हाच्या तेव्हा त्या वस्तू फेकून द्या. तसेच बरेच जण चप्पलांच्या जोडीसुद्धा भरपूर असतात, बऱ्याच जणांकडे चप्पलसुद्धा. तर चप्पलांच्या जोडीसुद्धा तुम्ही जर वापरत असाल तरच घरामध्ये ठेवा. नसेल तर तुम्ही घरामध्ये ज्या इतर भरपूर चपला असतात, तर ते कशाचं काही तुटलेलं असतं, पन्ना असतो, अंगठा असतो, काहीतरी तुटलेलं असतं. आपण म्हणतो नंतर त्याला शिवून दुरुस्त करून वापरूयात, पण ते तसंच अडगळीला पडून राहतं. तर शक्यतो चपला वगैरे असतील, शूज असतील, हे सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्या. दिवाळी येण्याआधी या सर्व ज्या अडगळीच्या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर फेकून द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिवाळी येण्याआधीच घराबाहेर ह्या ज्या काही तुटक्या फुटक्या ज्या काही वस्तू असतील त्या घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता जास्त प्रमाणात पसरते. तर त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, त्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. तर त्याची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्ही हे माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आहे. यापुढे सुद्धा दिवाळीशी रिलेटेड किंवा आपल्या सणांशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येतील. तर ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.